महाराजांच्या भव्य दिव्य मिरवणुकीनिमित्त सादर करीत आहोत जिवंत देखावा नरसिंह अवतार. नारायण नारायण. विष्णू कृपेने अखिल सृष्टीचे चराचरांचे कल्याण असो. सांगायची वार्ता अशी की दुष्टात्मा राक्षसराज हिरण्याक्षाचा वध करून वराह अवतार समाप्त करून भगवान विष्णू मूळ स्वरूप आलेले आहे. शेष नागाच्या शैलेवर विश्राम करत आहे. जरा कुठे डोळा लागावा तर अचानक सकल पृथ्वी गडबडू लागली, डोलायमान झाली. नारायण नारायण. भगवंताच्या निद्रेत हा व्यत्यय कसला? जाऊन पहा. कोणीतरी घोर तप करतो, साक्षात ब्रह्माची आराधना करतो. याच्याच बंधूस नारायणाने वराह अवतार घेऊन मारले. हिरण्यकश्यपूच्या तपाने ब्रह्मदेवाचे वाहन हंस भयकंपित झाला आणि ब्रह्मदेव तिच्यावर अवतीर्ण झाले. त्यांचे ध्यान हिरण्यकश्यपूकडे गेले. हे ब्रह्मा, हे विश्व निर्मात्या, मला असा वर देव की मला देव दानव मनुष्य आणि पशु यांच्याकडून तसंच अवकाशात किंवा जमिनीवर कोणत्याही घराच्या आत किंवा बाहेर दिवसा किंवा रात्री कोणत्याही शस्त्राने अस्त्राने कधीही मृत्यू येणार नाही. नारायण नारायण. हा वर मिळाल्याने हिरण्यकश्यपू जवळजवळ अमरच झाला. आता हिरण्याक्षाचा वध नारायणाने केला म्हणून विष्णू द्वेषाने आंधळा झालेला हिरण्यकश्यपू अवघ्या विष्णू भक्तांना करू लागला, यातना देऊ लागला, मृत्यूदंड देऊ लागला. अवघ्या भूमीवर एकही वैष्णव जीवित राहणार नाही अशी प्रतिज्ञाच जणू केली. आमची आज्ञा राज्यात सर्वत्र पोहोचवा. या विष्णूने आमच्या बंधूचा वध केला, त्याची भक्ती जन आणि स्तुती करण्यास प्रतिबंध केला आहे. सारे विष्णू पूजक कारागृही बंदिस्त करा, त्यांना यातना द्या, यज्ञ घडवून लावा. नारायण नारायण. पण नारायणाची लीला अगाध आहे. हिरण्यकश्यपूचे त्रासादी त्याचा पुत्र प्रल्हाद हाच विष्णू पूजक निपजला. हे अवगत होता त्याची माता कायाधू चिंतित झाली.
आक्षेप बंद करा. हा ध्वनी बाहेर जाता कामा नये. नारायण नारायण. माते, तुझे प्रयत्न व्यर्थ आहेत, होणारे कळणार नाही. मुनिवर्य, याच्या रक्षणाचा उपाय सांगावा. मी चरण आलीये. नारायण नारायण. तो श्रीहरीच याचा रक्षण करता. नारायण नारायण. अखेर कधीतरी हिरण्यकश्यपूला ही वार्ता गेली. क्रोधाने त्याने प्रल्हादाचा परिणाम करावा, तर वायूने त्यास अलगद भूमीवर आणून सोडावे. विषप्रयोग करावा, तर विष निष्प्रभ व्हावे. होलिकेत सोडावे, तर तिथेच भस्म व्हावे. आता त्यास स्वहस्तेच मारावे. आता विचार तो दानव असून तो हुतात्मा करू लागला. कुठे आहे तुझा नारायण? येथील नाव का नाही? त्यांच्या नामस्मरणाने चित्त प्रफुल्लित होतं. देहाच्या अंगेनं रोमांचित होतं. आहे कुठं तो? तो तळातळात आहे, सजीवात आहे, निर्जीवातही आहे. येईल का तुला वाचवायला? कुठे आहे तो? मला तर तो सर्वत्र दिसतो आहे. या स्तंभात आहे का? निश्चितच. आताच बसला की काय? आणि संकल्पना प्रसाद संजय चिपेकर आणि चंद्रशेखर